नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण भूगोल या विषयामध्ये आतापर्यंत साधारण 5 लेक्चर्स पाहिले की ज्याच्यामध्ये आपण संभाव्य प्रश्न वेगवेगळ्या टॉपिकवरचे बघितले। याच सिरीज मधला आपला हा पुढचा व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये आपण मृदा, कृषी, त्याचप्रमाणे कृषी आधारित उद्योग हे जे काही आपल्या कंपनीसाठीचा महत्त्वाचा भूगोलमधला टॉपिक आहे या टॉपिकवरती आधारित असणारे संभाव्य 20 प्रश्न पाहणार आहोत। सो या प्रश्नांना वन बाय वन सुरुवात करूया आपण। बघा, पहिला प्रश्न मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, राज्यात 2 विधानं दिलेली आहेत। राज्यामध्ये शेतीसाठी उपलब्ध नसलेल्या जमिनीचे सर्वाधिक प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि दुसरं विधान दिलेले, राज्यामध्ये शेतीसाठी उपलब्ध नसलेल्या जमिनीचे सर्वात कमी प्रमाण धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे। आता मित्रांनो नीट लक्षात घ्या, इथे काय सांगितलेलं आहे की शेतीसाठी उपलब्ध नसलेल्या जमिनीचे, बरं का, म्हणजेच काय, थोडक्यात ती जमीन ही वनांच्या आच्छादनाखाली आहे, त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे, तळे आहेत, सरोवर आहेत, ती जमीन सखल उताराची आहे, डोंगर रांगांची आहे, दऱ्याखोऱ्यांची आहे आणि त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये जमिनीसाठी म्हणजे शेत जमिनीसाठी उपलब्ध नसलेली जमीन त्याचं प्रमाण जास्त आहे किंवा कमी आहे। मग लक्षात घ्या मित्रांनो, शेत जमिनीसाठी उपलब्ध नसलेली जी जमीन आहे त्याचं सर्वाधिक प्रमाण कुठे आहे तर रत्नागिरीमध्ये, ओके, आणि सर्वात कमी प्रमाण कुठे आहे तर धाराशिवमध्ये। तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, कारण रत्नागिरी सारखा जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उंच सखल भाग हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो, यामध्ये तुम्हाला वनांचं आच्छादन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं, यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती ज्याच्यामध्ये वने, वन्य प्राणी, खनिज संपत्ती या गोष्टी मोठ्या प्रमाणात डेव्हलप असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। यामुळे या ठिकाणी कृषी खालील जमिनीचं प्रमाण कसं आहे, कमी आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जमीन ही कृषीसाठी उपलब्ध नसलेली जमीन आहे। म्हणून मित्रांनो हे विधान एकदम बरोबर आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो धाराशिव जिल्हा या जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो काय सांगितलेलं आहे की कृषीसाठी उपलब्ध नसलेली जमीन ही अत्यंत कमी प्रमाणात आहे, कारण धाराशिव जिल्हा हा एकतर पठारी प्रदेशामध्ये येतो, यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला वनसंपदा पाहायला मिळत नाही, जे प्रमाण आहे ते अगदी नगण्य आहे। या कारणामुळे मित्रांनो या भागामध्ये जास्तीत जास्त जमीन ही कृषीखाली आहे, त्यामुळे कृषीसाठी उपलब्ध नसलेल्या जमिनीचं सर्वात कमी प्रमाण हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहेत, त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब दोन्हीही बरोबर। त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे, राज्यामध्ये गव्हाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये घेतले जात नाही। आता मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्या जिल्ह्यात घेतले जात नाही असं आपल्याला विचारलेलं आहे। बघता क्षणी हा प्रश्न खूप सोपा वाटतो, परंतु मित्रांनो सोडवायला तसा अवघड आहे, थोडासा विचार करावा लागतो, थोडासा अभ्यास स्ट्रॉंग असावा लागतो, तर तुमचं उत्तर व्यवस्थित येतं। लक्षात घ्या मित्रांनो, आपण या ठिकाणी विचारलेलं आहे गहू। आता गहू या पिकाचा जर आपण विचार करायला गेलो तर गहू हा महाराष्ट्रामध्ये घेता येतो का तर 100% घेता येतो। महाराष्ट्रात तो वेगवेगळ्या भागामध्ये आपण पिकवतो, पण मित्रांनो कोकण हा असा एरिया आहे की ज्या एरियामध्ये आपल्याला गव्हाचं उत्पादन घेता येत नाही। इनफॅक्ट कोकणमध्ये आपल्याला इतर कुठल्याच पिकांचं उत्पादन घेता येत नाही, त्या ठिकाणी भात शेती हीच मोठ्या प्रमाणामध्ये चालते। अगदी आपण माळवं जरी म्हणलं, माळवं म्हणजेच भाजीपाला, तरी देखील मित्रांनो या भाजीपाल्याचं उत्पादन देखील कोकणामध्ये आपल्याला शेत जमिनीमध्ये पाहायला मिळत नाही। कोकणातल्या शेत जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये म्हणजेच खरीप हंगामामध्ये भात शेती होते आणि कालांतराने मात्र कुठल्याही प्रकारे त्या शेतीचा उपयोग होत नाही। यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्या, या ठिकाणी कोकणामध्ये कुठल्याही प्रकारे गव्हाचं उत्पादन होत नाही, त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात होत नाही, मग कोकणातला कुठला तरी जिल्हा। मग पर्याय क्रमांक अ काय दिलेले, रत्नागिरी, ब पुणे, क सोलापूर, ड धाराशिव। याचा अर्थ सिंपल आहे मित्रांनो, कोकणातल्या रत्नागिरीमध्ये याचं उत्पादन होत नाही आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे फक्त अ, म्हणजेच पर्याय क्रमांक किती तर 1। त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे आपल्याला लक्षात घ्या, खालीलपैकी योग्य विधान ओळखा। 3 विधानं दिलेली आहेत आणि या 3 विधानांनुसार आपल्याला ओळखायचं आहे। आपल्याला तेल बियांबाबतचं उदाहरण दिलेलं आहे किंवा विधानं दिलेली आहेत। लक्षात घ्या, तेल बियांचं उत्पादन रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं। राज्यात सोयाबीन हे महत्त्वाचं तेलबी आहे आणि तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन लातूरमध्ये होते।
आता मित्रांनो, तेलबिया जर आपण म्हणलं तर तेलबिया म्हणजेच गळीत उत्पादन किंवा गळीत धान्य असं आपण त्याला म्हणूया. ओके, ज्याच्यापासून आपल्याला काय होतं तर तेल निघतं. ओके, सो तेल ज्यापासून निघतं ते म्हणजे काय असणार मित्रांनो, तर ते म्हणजे गळीत धान्य असणार. आणि मग हे जे गळीत धान्य आहे मित्रांनो, या गळीत धान्याचं किंवा या तेलबियांचं जे उत्पादन आहे हे उत्पादन रब्बी हंगामामध्ये होतं असं सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, तर हे जे काही तेलबिया आहेत याचं उत्पादन आपण तीनही हंगामामध्ये घेतो. रब्बी असेल, खरीप असेल किंवा उन्हाळा असेल, तीनही हंगामामध्ये आपण काय करतो, या गळीत पिकांचं उत्पादन घेतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे केवळ आणि केवळ रब्बी हंगामामध्येच ह्याचं उत्पादन घेतलं जातं हे विधान चुकीचं आहे. राज्यामध्ये सोयाबीन महत्वाचे तेलबी आहे का, तर 100% आहे. तुम्ही आता सध्या सर्वत्र चर्चा पण ऐकतायत, सोयाबीन शेतकऱ्यांना रडवतंय वगैरे वगैरे, सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. अगदी बरोबर आहेत, कारण मित्रांनो राज्यामध्ये सोयाबीन या तेलबियाचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं. आता ज्याचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं त्याची बाजारामध्ये आवक पण जास्त असते आणि ज्याची आवक जास्त त्याची किंमत नक्कीच पडते आणि तीच गोष्ट आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन लातूर जिल्ह्यामध्ये, तर अगदी बरोबर आहे, कारण तेलबिया पिकासाठी कुठल्याही प्रकारे तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि जमीन काळी लागते. मग अशा पद्धतीने पाण्याचं प्रमाण कमी, जमीन काळी, अशा प्रकारची जमीन, त्याचप्रमाणे कडक ऊन, या सर्व प्रकारच्या गोष्टी लातूरमध्ये असल्यामुळे लातूरमध्ये याचं उत्पादन जास्त आहे. आपल्याला विचारलेले योग्य विधान रब्बी हंगाम हे चुकीचे आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, म्हणजेच ब आणि क हे बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या तेलबियांचं उत्पादन रब्बी हंगामात नाही, तर तेलबियांचं उत्पादन तीनही हंगामामध्ये घेतलं जातं, खरीप, रब्बी आणि उन्हाळा. त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या, विधान अ, ऊसाचे सर्वाधिक उत्पादन कोल्हापूरमध्ये होते आणि विधान ब, ऊसाचे सर्वाधिक क्षेत्र हे पुण्यामध्ये आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, आपण जर पुणे प्रशासकीय विभाग बघितला, पुणे प्रशासकीय विभाग, या पुणे प्रशासकीय विभागाचा जर आपण विचार केला तर या विभागामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जो जिल्हा आहे हा जिल्हा पुणे आणि सर्वात छोटा जो जिल्हा आहे हा जिल्हा कुठला आहे मित्रांनो, तो कोल्हापूर. आलं का लक्षात? क्लिअर आहे? लक्षात घ्या, पुणे प्रशासकीय विभागामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे, पुणे जिल्हा, आणि सर्वात छोटा जिल्हा कुठला आहे मित्रांनो, तो कोल्हापूर जिल्हा. मग यानुसार आपल्याला काय विचारलंय की कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ऊसाचं उत्पादन होतं का, तर 100% होतं. कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ऊसाचं उत्पादन होतं, पण कोल्हापूरचा एरिया हा लहान आहे, पुण्याचा एरिया हा मोठा आहे आणि त्याच्यामुळे कोल्हापूरमध्ये जेवढा एरिया आहे त्या एरियामध्ये कोल्हापूरमध्ये सर्वात जास्त उत्पादन कशाचं आहे, ऊसाचं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन कुठे येतं, कोल्हापूरमध्ये येतं. कोल्हापूरमध्ये ऊसाची उत्पादकता ही जास्त आहे. पण मित्रांनो जितक्या जास्त एरियावर आपण ऊस लावतो तो एरिया जर विचारात घेतला तर तो एरिया, ते क्षेत्रफळ हे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. कारण अर्थात पुणे जिल्हा हा मोठा आहे, पुणे जिल्हा मोठा आहे त्यामुळे शेती क्षेत्र मोठे, त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये लावलेल्या ऊसाचं क्षेत्र देखील जास्त आहे. पण पुणे जिल्ह्यामध्ये ऊसाची उत्पादकता कमी आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाची उत्पादकता जास्त आहे. त्यामुळे उत्पादकता जास्त असल्यामुळे विधान अ हे बरोबर आहे आणि पुणे एरिया खूप मोठा आहे त्यामुळे ऊसाचं क्षेत्र जास्त आहे, त्यामुळे विधान ब हे देखील बरोबर. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती, तर 3, विधान अ आणि विधान ब दोन्हीही बरोबर. मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यामध्ये सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये घेतले जाते. थोडासा वेगळ्या प्रकारे विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तर तुमच्यापैकी बहुतांश लोकांना जमणार, पण काही लोक कन्फ्यूज होणार, ही मात्र गोष्ट नक्कीच खरी आहे. ज्याचा परफेक्ट अभ्यास आहे मित्रांनो त्याला उत्तर जमणार आहे, पण काही प्रमाणामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. ते कशाच्या आधारावर, तर पर्यायाच्या आधारावर. पर्यायामध्ये दिलेले नागपूर, पर्यायात दिलेले अमरावती, पर्यायात दिलेले छत्रपती संभाजीनगर आणि पर्यायात दिलेले यापैकी नाही. आता यापैकी आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की ह्याचा काही संबंध नाहीये, त्यामुळे ते कट झालं. मग उरलं काय,
तर मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या तीनही भागामध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण आपल्याला विचारलं की सर्वाधिक कापसाचं उत्पादन कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये, ते म्हणल्यानंतर मात्र आपल्याला उत्तर येतं काय, तर अमरावती. अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये असणारे जे 5 जिल्हे आहेत, या 5 जिल्ह्यांमध्ये अमरावती आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे, वाशिम आहे. या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याकडे कापसाचं उत्पादन सर्वात जास्त होतं आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न, आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत. यामध्ये एक विधान आहे अन्नधान्य पिकांचे सर्वाधिक उत्पादन नगरमध्ये आणि अन्नधान्य पिकाचे सर्वाधिक क्षेत्र नाशिकमध्ये. मित्रांनो अन्नधान्य म्हणजे काय तर नीट समजून घ्या. तृणधान्य प्लस कडधान्य. ओके, तृणधान्य म्हणजेच काय तर आपल्याकडचं गहू असेल, ज्वारी असेल, मका असेल, बाजरी असेल, त्याच्यानंतर तुमचं तांदूळ असेल, तर या सर्व गोष्टींना आपण काय म्हणतो तृणधान्य. आणि कडधान्यामध्ये काय काय येतं मित्रांनो, तर कडधान्यांमध्ये आपल्याला माहितीच आहे तूर येणार, हरभरा येणार, मटकी येणार. ओके, सो या ज्या काही गोष्टी आहेत मित्रांनो ते कशामध्ये येतात, कडधान्यामध्ये. मग तृणधान्य प्लस कडधान्य इज इक्वल टू आपल्याकडे काय आहे मित्रांनो, तर अन्नधान्य. त्यामुळे या अन्नधान्याचं राज्यात सर्वात जास्त उत्पादन कुठे, तर लक्षात घ्या अन्नधान्याचं सर्वात जास्त उत्पादन नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि अन्नधान्य पिकाखालील जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे राज्यामध्ये कुठं आहे, नाशिकमध्ये. त्यामुळे हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ ब योग्य. त्यानंतर मित्रांनो पुढचं जर आपण बघितलं, ओके, पुढचं जर आपण बघितलं तर पुणे प्रशासकीय विभाग हवामानाच्या दृष्टीने थंड असल्याने या भागातील लोकांच्या आहारामध्ये खालीलपैकी कोणतं तृणधान्य आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो थोडासा वेगळ्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. वेगळ्या पद्धतीचा प्रश्न असल्यामुळे लक्षात घ्या अशा प्रकारचे मुद्दे पेपरला येऊ शकतात जिथं चुकण्याची शक्यता खूप कमी असते जर नीट प्रश्न समजून घेतला तर. लक्षात घ्या काय विचारलेलं आपल्याला की पुणे प्रशासकीय विभागामध्ये हवामान कसं आहे ॲज कम्पेअर्ड टू मराठवाडा, खानदेश, कोकण. पुण्यामधलं प्रशासकीय विभागाचं हवामान हे थंड आहे. कम्पेअरमध्ये कोणाला घेतोय आपण, मराठवाड्याला घेतोय, खानदेशला घेतोय, त्याचप्रमाणे कोकणाला घेतोय. कोकणापेक्षा सुद्धा पुण्यातलं वातावरण कसं आहे मित्रांनो, तर थंड आहे हे लक्षात घ्या. मग या थंड वातावरणामध्ये लोकांच्या आहारामध्ये सर्वात जास्त आपण काय सांगितलेले की लोकांच्या आहारात सर्वात जास्त कुठलं तृणधान्य पाहायला मिळतं, बाजरी पाहायला मिळते, ज्वारी पाहायला मिळते, गहू की मका. आता या 4 पैकी एक गोष्ट क्लिअर आहे की मकाचा काही संबंधच नाहीये, कारण मका आजकाल आपल्याकडे कोणी खातच नाही. अन्नधान्यामध्ये त्याचा जास्त समावेश होत नाही. ते आता आपल्याकडचं पूर्णपणे काय झालेलं आहे तर जनावरांसाठी चारा म्हणून ते पीक आपण वापरतो. मग मित्रांनो उरला काय, बाजरी, ज्वारी, गहू. त्यातही आपल्याला माहिती की ज्वारी ही गोष्ट मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त लोक खातात. ओके, गव्हाचं खाणं आहेच आपल्या सगळीकडेच आहे, पण तरी पण गव्हापेक्षा सुद्धा जास्त खाणं कोणाचं आहे तर ते आहे मित्रांनो बाजरीचं. कारण बाजरी ही उष्ण आहे आणि ज्या वेळेला आपण थंड एरियामध्ये काहीतरी खायचा प्लॅन करतो त्यावेळेला थंड एरियामध्ये आपण उष्ण पदार्थ खायचा प्लॅन करतो आणि त्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, उत्तर असणार आहे अ म्हणजेच काय तर फक्त अ पर्याय क्रमांक 2. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघा खालील विधानांवरून योग्य पर्याय ओळखा. यामध्ये बघा राज्यात ज्वारी खालील पिकाचं क्षेत्र सर्वात जास्त आहे, राज्यामध्ये तांदूळ या पिकाखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे आणि राज्यामध्ये गहू हे महत्वाचे रब्बी पीक आहे. आपल्याला हे योग्य विधान विचारलेलं आहे. मस्त प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या आधारावरती उत्तर लिहायचं आहे. लक्षात घ्या राज्यामध्ये ज्वारी पिकाखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे, राज्यामध्ये तांदूळ पिकांखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे. आता आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर या महाराष्ट्र राज्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं पीक कुठलं आहे मित्रांनो तर ते आहे ज्वारी. परंतु आपल्याकडे आपण जर ज्वारी हे सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणलं तर आहारामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं पीक कुठलं आहे तर ते आहे तांदूळ. आता आहारातलं सगळ्यात महत्त्वाचं पीक तांदूळ आहे,
पण उत्पादनामध्ये क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं पीक कुठलं आहे तर ज्वारी आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपण जर बघितलं तर राज्यात ज्वारी पिकाखाचं क्षेत्र सर्वात जास्त आहे, तांदूळाचं क्षेत्र सर्वात जास्त आहे. उत्तर काय बरोबर येणार आहे तर उत्तर बरोबर येणार आहे ज्वारी पिकाखालील क्षेत्र हे सर्वात काय आहे तर जास्त आहे. खाली विचारलेले की गहू हे महत्त्वाचं रब्बी पीक आहे. तर मित्रांनो, मुळात गव्हाचं उत्पादन राज्यामध्ये खूप कमी होतं, त्यामुळे महत्त्वाचं रब्बी पीक गहू आणि तेही महाराष्ट्रात, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये साधारणतः आपण कडधान्यांचं उत्पादन हे काय करत असतो तर या रब्बी हंगामामध्ये घेत असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उत्पादन रब्बी हंगामामध्ये गव्हाचं नाही, किंवा सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे गहू नाही. यामुळे या ठिकाणी उत्तर फक्त बरोबर असणार आहे अ, कारण ज्वारीचं क्षेत्र हे सर्वात जास्त आहे, त्यामुळे उत्तर फक्त बरोबर आहे अ. आता लक्षात घ्या, राज्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र हे ज्वारीचं आणि सर्वात जास्त उत्पादन जर विचार केला तर मात्र ते कशाचं आहे तर तांदूळ. सर्वाधिक उत्पादन तांदूळ, सर्वाधिक क्षेत्र कशाचं आहे तर ज्वारी. यामुळे या ठिकाणी उत्तर असणार आहे फक्त अ, म्हणजेच पर्याय क्रमांक काय तर पर्याय क्रमांक 1. खालील विधानांवरून योग्य पर्याय ओळखा. रब्बी आणि खरीप हंगामामध्ये घेता येतं. सर्वाधिक क्षेत्र असणारं पीक फुले अमृता प्रसिद्ध जात, फुले पंचमी प्रसिद्ध जात. मित्रांनो, 4 विधानं दिलेत आणि या 4 विधानांवरून आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी योग्य पीक हे ओळखायचं आहे. बाबा, खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये उत्पादन घेता येतं. सर्वाधिक क्षेत्र या पिकाचं आहे. फुले अमृता, फुले पंचमी या प्रसिद्ध जाती या पिकाच्या आहेत. मग हरभरा, ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन. मित्रांनो, विचार करायला गेलं तर हरभरा हे आपल्याकडचं सगळ्यात महत्त्वाचं कडधान्य, ज्वारी सगळ्यात महत्त्वाचं अन्नधान्य, सोयाबीन सर्वात महत्त्वाचं गळीत धान्य, बाजरी ठीक आहे, बाजरी जास्त काही नाही, पण ह्या 3 पैकी काहीतरी एक उत्तर याच्यामध्ये असू शकतं. कारण काय सांगितलेलं आहे सर्वाधिक क्षेत्र असणारं पीक. मग यापैकी जर विचार करायला गेलो आपण तर ह्या 3 पैकी काहीतरी एक उत्तर आहे. पण ज्या वेळेला आपल्याला जात दिलेली आहे फुले अमृता, फुले पंचमी, त्यावेळेला मात्र आपला फोकस फक्त एकाच ठिकाणी येतो आणि ते ठिकाण काय ज्वारी. मित्रांनो, ज्वारी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये महाराष्ट्रात आपण घेतो. जनरली सोलापूर, मराठवाडा या एरियामध्ये ज्वारी ही रब्बी हंगामामध्ये असते. तर आपण जर विदर्भामध्ये गेलो तर त्या ठिकाणी अकोला, वाशिम या ठिकाणी ज्वारी ही खरीप हंगामामध्ये असते. यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, ज्वारी दोन्ही हंगामामध्ये घेतो. पीक सर्वात जास्त क्षेत्रावर, अगदी बरोबर आहे. राज्यामध्ये सर्वाधिक पिकांखालचं क्षेत्र ज्वारीचं आहे आणि फुले अमृता आणि फुले पंचमी या 2 व्हरायटी ज्वारीच्या आहेत. त्याच्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती तर 2. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा काय आहे याच्यामध्ये, पुढचा प्रश्न, खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा. आपल्याला विचारले प्रॉपर अयोग्य विधान. ओके, लक्षात घ्या, राज्यामध्ये कृषी क्षेत्रांपैकी 6% क्षेत्र हे फल उत्पादनाखाली आहे. एकूण जे काही कृषीचे क्षेत्र आहे यापैकी 6% एरिया कोणाखाली आहे तर फल उत्पादनासाठी. राज्यामध्ये फळे पिकामध्ये आंबा पिकाखालचं क्षेत्र सगळ्यात जास्त आहे. विदर्भामध्ये संत्र्याचं सर्वाधिक उत्पादन आहे आणि राज्यात डाळिंबाचं सर्वाधिक उत्पादन पुण्यामध्ये निघते. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला अयोग्य विधान विचारलेले आणि आपल्याला पूर्णपणे हॉर्टिकल्चर याबाबत यामध्ये विचारलेलं आहे, म्हणजेच फल उत्पादन याबाबत विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, राज्यामध्ये एकूण जे काही शेतीचं क्षेत्र आहे त्यापैकी 6% शेती क्षेत्रामध्ये आपल्याकडे काय होतं फळांचं उत्पादन. अगदी बरोबर आहे विधान. राज्यामधल्या फळ पिकांमधला सगळ्यात महत्त्वाचं फळ आंबा, फळांचा राजा आहे त्यामुळे आंबा मेनच असणार, त्यामुळे सर्वात जास्त क्षेत्र आंब्याचं आहेच आहे. त्यानंतर मित्रांनो विदर्भामध्ये संत्री, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे हेही बरोबर आहे. राज्यात डाळिंबाचं सर्वाधिक उत्पादन पुण्यामध्ये निघतं, तर मित्रांनो हे प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण राज्यामध्ये डाळिंबाचं सर्वाधिक उत्पादन कुठे निघतं तर ते निघतं सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यामध्ये जनरली आपल्याकडे डाळिंबाचं उत्पादन जास्त प्रमाणात निघतं. सोलापूर हे डाळिंबासाठी राष्ट्रीय स्तरावरती प्रसिद्ध आहे. फक्त राज्यात नाहीये तर राष्ट्रीय स्तरावरती प्रसिद्ध आहे. म्हणूनच या सोलापूरमध्ये NRC पण आहे, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर पोमोग्रेनेट, म्हणजेच काय तर डाळिंब. यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, डाळिंबाचं सर्वाधिक उत्पादन कुठे निघतं तर ते निघतं सोलापूरमध्ये. म्हणून उत्तर असणार आहे अयोग्यमध्ये काय पर्याय क्रमांक 4. त्यानंतर मित्रांनो पुढचा आहे योग्य जोड्या लावा. आता मित्रांनो हा प्रश्न नेहमी येत असतो, म्हणजे जोड्या लावाचा. त्यानुसार आपण या ठिकाणी दिलेला आहे.
या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी दिलेल्या आहेत आणि त्या व्हरायटी नेमक्या कोणत्या पिकाच्या आहेत ते तुम्हाला सांगायचंय. श्रद्धा, फुले पंचमी, बदाम, कल्याण, सोना. आता यातलं श्रद्धा आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. श्रद्धा, सबुरी या दोन गोष्टी आपल्याकडच्या अत्यंत महत्वाच्या साईबाबांनी सांगितलेल्या. पण मित्रांनो, ह्या दोन व्हरायटी आपल्याकडच्या अत्यंत महत्वाच्या बाजाराच्या म्हणजेच बाजरीच्या. त्याचप्रमाणे मित्रांनो, कल्याण सोना ही देखील आपल्याला प्रत्येकाला माहित असती. ती व्हरायटी आहे गव्हाची. त्यामुळे श्रद्धा बाजरी, मग श्रद्धा बाजरी कुठं आहे? चारही ठिकाणी आहे, सो गेलं उडत. कल्याण सोना गहू एक, मग कुठं आहे? या दोन ठिकाणी. म्हणजे हे दोन पर्याय कॅन्सल, फक्त 3 आणि 4 पैकी काहीतरी एक. मग आता फुले पंचमी आपण मगाशीच बघितलं ज्वारीची, त्यामुळे बचं किती? बचं 3, आणि त्यामुळे बचं 3 म्हणून उत्तर किती असणार? पर्याय क्रमांक 4. त्यामुळे लक्षात घ्या, श्रद्धा बाजरा, फुले पंचमी ज्वारी, बदाम ही तांदळाची जात आहे, कल्याण सोना ही जात मित्रांनो गव्हाची आहे. त्यामुळे या पद्धतीने याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक खालीलपैकी कोणते? मित्रांनो, मृदा ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे असणारा जो खडक आहे, या खडकांवरती बहिर्गत कारक कोणकोणते कारक? तर ऊन, वारा आणि पाऊस या 3 बहिर्गत कारकांचा परिणाम होतो आणि यापासून आपल्याकडे मित्रांनो काय तयार होते? तर मृदा तयार होत असते. सो मृदा निर्मिती ही खूप महत्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला अनेक वर्षांचा कालावधी जातो. मग यात विचारले काय की मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक कोणकोणते? 1 खडकाचा प्रकार, 2 हवामानाचा प्रकार, 3 जमिनीचा प्रकार आणि 4 वनस्पती. तर मित्रांनो, हे 4ही घटक मृदा निर्मितीवरती परिणाम करणारे असतात. जनरली मित्रांनो, ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रश्न येतात त्यावेळेला 4च्या 4 बरोबर असतात. लॉजिक आहे बरं का, हे प्रत्येक ठिकाणीच योग्य होईल असं नाही, पण ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रश्नांमध्ये उत्तर निघत नाहीये, माहीत नाहीये, तुम्ही वाचलेलं नाहीये, अशा वेळेला तुम्ही लॉजिकली 4च्या 4 बरोबर असं लिहिलं तरी पण मित्रांनो तुमचं उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस 99% असतात. हे लक्षात घ्या. अशा प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून हेच समजून घ्यायचं असतं जेणेकरून फायदा जास्त असतो. मग बघा, खडकाचा प्रकार अगदी बरोबर आहे. खडक कुठल्या प्रकारचं त्याच्यावरती मृदा डिपेंड आहे. जांबा खडक असेल तर जांभी मृदा होणार आहे, बेसॉल्ट असेल तर काळी मृदा होणार आहे. हवामानाचा प्रकार, हवामानावर आधारित तुमच्याकडची मृदा ही परिपक्व किंवा अपरिपक्व असणार आहे. जमिनीचा प्रकार, मैदानावर मृदा तयार झाली तर ती गाळाची आहे, पठारावर तयार झाली तर ती मृदा थोडक्यात गाळाच्या पेक्षा कमी महत्वाची आहे. आणि तुमच्या डोंगरांवरती जर समजा अशा प्रकारची मृदा तयार झाली तर ती अत्यंत अपरिपक्व मृदा असते. कणांचा आकार काय असतो? मोठा असतो. वनस्पतीचं प्रमाण जास्त असेल तर सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण त्या मृदेमध्ये जास्त असतं. त्यामुळे 4ही बरोबर, हे 4ही पण बरोबर म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती? तर 4. त्यानंतर विधान अ, चुन्याचा वापर सामू वाढवण्यासाठी होतो आणि गंधकाचा वापर सामू कमी करण्यासाठी होतो. आता मूळ मुद्दा मित्रांनो, सामू म्हणजे काय? यालाच आपण म्हणतो पीएच, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. मित्रांनो, कुठल्याही प्रकारची जी मृदा आहे या मृदेची एक पीएच व्हॅल्यू असते. ती पीएच व्हॅल्यू साधारणतः 0 पासून 14 पर्यंत असते. 0 पासून 7 आणि 7 पासून 14. ज्यावेळेला 0 ते 7 अशा प्रकारे पीएच व्हॅल्यू असते त्यावेळेला ती मृदा असते ऍसिडिक. आणि ज्या वेळेला 7 ते 14 त्यावेळेला ती मृदा असते अल्कलाईन. मित्रांनो लक्षात घ्या, ऍसिडिक मृदेमध्ये पीएच वाढवायचा असतो आणि अल्कलाईन मृदेमध्ये पीएच हा कमी करायचा असतो. ओके. मग आता मित्रांनो, ज्या वेळेला तुम्हाला मृदा ऍसिडिक बनते आणि पीएच वाढवायचा आहे त्यावेळेला मित्रांनो तुम्हाला चुन्याचा मारा करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला चुना वापरावा लागतो. आणि अल्कलाईन मृदेमध्ये पीएच कमी करायचा आहे अशा वेळेला तुम्हाला मित्रांनो गंधकाचा वापर करावा लागतो. त्यामुळे लक्षात घ्या, चुन्याचा वापर सामू वाढवण्यासाठी आणि गंधकाचा वापर सामू कमी करण्यासाठी. दोन्ही बरोबर आहे, त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा, काळ्या मृदेला रेगूर मृदा म्हणतात आणि काळ्या मृदेचा पोत जाडा भरडा असतो. मित्रांनो, काळ्या मृदेला रेगूर मृदा म्हणतात, अगदी बरोबर आहे. पण ते का म्हणतात? कारण काळ्या मृदेमध्ये जो मृदेचा पोत आहे, पोत म्हणजेच काय? तर पोत म्हणजेच टेक्स्चर. मृदेचा पोत किंवा टेक्स्चर हे जाडा भरडा असतो आणि म्हणूनच या मृदेला आपण काय म्हणतो मित्रांनो? रेगूर मृदा.
त्यामुळे लक्षात घ्या, विधान अ बरोबर आहे, विधान ब पण बरोबर आहे, पण अ याचं कारण काय तर ब आहे, म्हणजेच काय थोडक्यात अ ब बरोबर आणि विधान ब हे अच योग्य कारण आहे, म्हणजे उत्तर असणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक किती, 2. पुढे काळ्या मृदेची सर्वाधिक जाडी आपल्याला कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळते? लक्षात घ्या मित्रांनो, काळी मृदा महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये बेसॉल्टची सगळ्यात जास्त जाडी या भागात आहे. त्यामुळे बेसॉल्ट पासून तयार झालेली काळी मृदा, मग काळ्या मृदेची जाडी देखील याच भागात जास्त. मग या भागात म्हणजे नेमकं कुठं, उत्तरेकडे का दक्षिणेकडे? तर मित्रांनो साधारणतः या भागामध्ये आपल्याला सर्वात जास्त जाडी ही पाहायला मिळते. मग सर्वात जास्त जाडी मृदेची, त्याचप्रमाणे सर्वात जास्त जाडी खडकाची पण. बेसॉल्ट खडकाची जाडी देखील याच भागात आणि मृदेची जाडी देखील याच भागामध्ये. आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, या वरच्या भागात जाडी जास्त असल्यामुळे या ठिकाणी नदी कुठली आहे, गोदावरी, कृष्णा, भीमा. तर आपल्याला माहिती कृष्णा खाली आहे, भीमा खाली आहे, गोदावरी इथे आहे. या भागातनं वाढणारी नदी कुठली, तापी. म्हणून लक्षात घ्या, तापी नदी खोऱ्यामध्ये काळ्या मृदेची जाडी सर्वात जास्त आहे आणि ही जाडी मित्रांनो आपल्याला 6 मीटर पर्यंत पाहायला मिळते. किती? 6 मीटर. राज्यामध्ये तापी नदी खोऱ्यामध्ये काळ्या मृदेची जाडी सर्वात जास्त आहे, ती 6 मीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मित्रांनो पुढचं आहे विधान अ, उत्तर कोकणामध्ये बेसॉल्ट खडक मोठ्या प्रमाणात सापडतो. विधान ब, उत्तर कोकणामध्ये तांबडी रेताड मृदा सापडते. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळेला त्या महाराष्ट्रात कोकणामध्ये उत्तरेकडचा भाग आणि दक्षिणेकडचा भाग हे 2 अत्यंत महत्त्वाचे भाग. मित्रांनो सर्वात जास्त पाऊस, सर्वाधिक पाऊस हा कुठं पडतो, तर तो दक्षिण कोकणामध्ये पडतो. त्या मानाने उत्तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे उत्तर कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कुठला खडक, बेसॉल्ट. दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे खडक कुठला पाहायला मिळतो, जांभा खडक. यामुळे बेसॉल्ट खडक उत्तर कोकणामध्ये आहे, पाऊस हा याच्यापेक्षा कमी आहे पण याच्यापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे बेसॉल्ट पासून तयार होती तांबडी मृदा, हे लक्षात घ्या. आणि या ठिकाणी पाऊस खूप जास्त आहे त्यामुळे जांभा खडकापासून तयार होती जांभी मृदा. त्यामुळे उत्तर कोकणामध्ये तांबडी मृदा आहे आणि दक्षिण कोकणामध्ये जांभी मृदा आहे. लक्षात घ्या, इथं आपल्याला विचारले उत्तर कोकणामध्ये बेसॉल्ट खडक मोठ्या प्रमाणात, बरोबर आहे. आणि उत्तर कोकणामध्ये तांबडी रेताळ मृदा आहे, अगदी बरोबर आहे. त्यामुळे अ ब बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा. आपल्याला अयोग्य विचारायचे किंवा विचारलेलं आहे. चादर धुपेचा वेग मंद स्वरूपाचा असतो, नाली सदृश धुपेचा वेग तीव्र स्वरूपाचा असतो. चादर धुपेचा वेग तीव्र स्वरूपाचा, नाली सदृश धुपेचा वेग मंद स्वरूपाचा. बेसिक प्रश्न आहे पण मित्रांनो फिरून विचारलेला आहे. आता इथं उत्तर काय, कन्फ्युजन करण्याचं काम आहे, हे बाकी काहीच नाहीये. मग लक्षात घ्या, तुम्ही जर एका जागेवर परफेक्ट असाल तर उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. लक्षात घ्या, चादर धुपेचा वेग मंद आहे, अगदी बरोबर आहे कारण ती चादर धूप आहे. पण नाली सदृश्यमध्ये मात्र वेग धुपेचा नेहमीच जास्त असतो. त्याच्यामुळं हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण आपल्याला विचारलं अयोग्य, याचा अर्थ हे चुके, हे चुके, म्हणजे उत्तर येणारे क आणि ड, म्हणजेच उत्तर येणारे या ठिकाणी काय, पर्याय क्रमांक 3. हे लक्षात घ्या. चादर धुपेचा वेग नेहमी मंद असतो कारण ती सगळ्या बाजूनी एकाच वेळेला होत असते. नाली सदृश्यमध्ये काय होतं, नाली सदृश्यमध्ये केवळ एकाच भागामध्ये मृदेची धूप होत असते आणि त्यामुळे त्या धुपेचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. मग यानुसार आपण जर बघितलं तर या ठिकाणी उत्तर काय येणार मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर योग्य विधान ओळखा. अतिचराईमुळे मृदेची धूप मराठवाड्यात जास्त होते. आदिवासी जमातींकडून होणाऱ्या भटक्या शेतीमुळे विदर्भात धूप जास्त होते. वारंवार येणाऱ्या पुरामुळे मृदेची धूप पश्चिम महाराष्ट्रात जास्त होते. जोराने येणाऱ्या वाऱ्यामुळे मृदेची धूप मराठवाड्यात जास्त होते. आता मृदेची धूप आणि त्या धुपेची कारणं त्यापैकी आपल्याला विचारलेलं आहे योग्य विधान. आता लक्षात घ्या, अतिचराईमुळे मराठवाड्यामध्ये मृदेची धूप जास्त होते, हे विधान बरोबर आहे. आदिवासी जमातींकडून होणाऱ्या भटक्या शेतीमुळे विदर्भामध्ये धूप जास्त होते. तर आता आदिवासी जमात ही फक्त विदर्भातच आहे का, तर अजिबात नाहीये. ती वेगवेगळ्या भागात आहे, पण वेगवेगळ्या भागात कुठं आहे, तर डोंगरी प्रदेशामध्ये. आणि त्याच्यामुळे सातपुडा डोंगर असेल किंवा आपल्याकडचा सह्याद्री असेल,
या प्रत्येक एरियामध्ये राहणारा जो आदिवासी वर्ग आहे त्या आदिवासी वर्गाने केलेल्या भटक्या शेतीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला काय होतं मित्रांनो, तर धूप पाहायला मिळते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. वारंवार येणाऱ्या पुरामुळे मृदेची धूप पश्चिम महाराष्ट्रात होते. तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्रच पूर येतो असं बिलकुल नाहीये. ज्या ज्या ठिकाणी नदीचे खोरे आहेत, जे खोरे पसरट आहेत, पसरट अशा भागामध्ये मित्रांनो काय होतं, तर मोठ्या प्रमाणात पुरामुळे काय होत असतं, तर जमिनीची धूप होत असते, मृदेची धूप होत असते. त्यामुळे हे विधान देखील चुकीचं आहे. आणि जोराने येणाऱ्या वाऱ्यामुळे मृदेची धूप मराठवाड्यामध्ये होते, हे देखील चुकीचं आहे. कारण जोराने येणाऱ्या वाऱ्यामुळे मृदेची धूप ही सर्वात जास्त कुठे होते, तर ती होते मित्रांनो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये, या प्रदेशामध्ये होते. तुम्ही म्हणाल मग आता मराठवाड्यामध्ये पर्जन्य छाया आहेच आहे, पण मित्रांनो फक्त मराठवाड्यातच पर्जन्य छाया आहे का, तर अजिबात नाहीये. पश्चिम महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग, या भागात देखील पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. त्यामुळे स्पेसिफिक मराठवाडा लिहिलं, त्यामुळे हे विधान चुकीचं. मग आपल्याला विचारलं योग्य विधान, म्हणजे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर मित्रांनो पुढे कापसासाठी काळी मृदा महत्वाची आणि गव्हासाठी गाळाची मृदा महत्वाची. सिंपल आहे, आपल्याला प्रत्येकाला माहिती काळी कापसाची मृदा. त्यामुळे काळी मृदा ही कापसासाठीच महत्वाची असती आणि गव्हासाठी सगळ्यात क्वालिटी मृदा कुठली आहे, तर गाळाची मृदा. त्याच्यामुळे विधान अ ब दोन्ही बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न, दक्षिण कोकणामध्ये जांभी मृदा आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण सर्वाधिक. आपण आत्ताच बघितलं एक्सप्लेनेशन की बाबा रे, महाराष्ट्रामध्ये कोकणाचा जर आपण विचार केला तर कोकणात दक्षिणेकडे पावसाचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, सर्वाधिक पाऊस पडतो. आता सर्वाधिक पाऊस पडतो यामुळे काय झालं, यामुळे या ठिकाणी असणारा जो बेसॉल्ट खडक आहे, या बेसॉल्ट खडकावरती खडकाचं इरोजन झालं. काय झालं, इरोजन. या इरोजनमुळे बेसॉल्ट पासून तयार झाला जांभा खडक. आणि मित्रांनो या जांभा खडकापासून तयार झाली आपल्याकडे कुठली मृदा, तर जांभी मृदा. त्यामुळे राज्यात कोकणामध्ये दक्षिण भागामध्ये जांभी मृदा सापडते. याचं कारण काय, तर सर्वाधिक पडणारा पाऊस. त्यामुळे कोकणात जांभी मृदा आहे का, कारण पावसाचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे उत्तर काय असणार, अ ब बरोबर आणि ब हे अच योग्य कारण आहे. जे उत्तर असणार पर्याय क्रमांक किती, तर 2. या पद्धतीने मित्रांनो आपल्याकडचे हे प्रश्न, या पद्धतीने मित्रांनो आपल्याकडचा हा आपल्या भूगोल या विषयामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याकडचं हे 7वं सेशन. मित्रांनो इथं थांबूया आपण, पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या टॉपिकसह. तत्पूर्वी सर्वांना धन्यवाद.